ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी मोठा न्यायालयीन निर्णय समोर आला। या प्रकरणातील आरोपी अॅडव्होकेट किरण पाटील यांनी दाखल केलेला जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळून लावलाय। त्यामुळे या घोटाळ्यात अडकलेल्या आरोपींसाठी न्यायालयीन अडचणी वाढल्या असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। नाशिक सत्र न्यायालयात झालेल्या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांकडून प्रकरणाचे गांभीर्य, शासकीय तिजोरीचे मोठे आर्थिक नुकसान, तपास अद्याप सुरू असल्याची बाब, आरोपीकडून पुरावे नष्ट होण्याची व साक्षीदारांवर प्रभाव टाकण्याची शक्यता या मुद्द्यांवर भर देण्यात आलाय। न्यायालयाने हे सर्व मुद्दे ग्राह्य धरत अॅडव्होकेट किरण पाटील यांचा जामीन अर्ज नामंजूर केला। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार बनावट शालार्थ आयडी तयार करणे, त्यास कायदेशीर आधार देण्याचा प्रयत्न करणे तसेच संबंधित कागदपत्रांच्या प्रक्रियेत मदत केल्याचा आरोप अॅडव्होकेट किरण पाटील यांच्यावर आहे। या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे। बनावट शालार्थ आयडी घोटाळा, शरद शिंदेंचा जामीन अर्ज फेटाळला। नाशिक सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय, मुख्य आरोपीला दिलासा नाही। राज्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणाऱ्या बनावट शालार्थ आयडी घोटाळ्या प्रकरणी कथित मुख्य सूत्रधार शरद दयाराम शिंदे याला मोठा धक्का बसलाय। नाशिक रोड येथील जिल्हा अतिरिक्त सत्र न्यायालय जिल्हा न्यायाधीश यांनी दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी शरद शिंदेंचा जामीन अर्ज फेटाळून लावलाय। त्यामुळे शरद शिंदेला जामिनावर मुक्त होण्याचा दिलासा मिळालेला नाही। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।